पुण्यात मराठ्यांचं सर्वेक्षण वेगात सुरू आहे। सुमारे 8 लाख कुटुंबांचे सर्वेक्षण झाले। सर्वेक्षणासाठी आता फक्त 4 दिवस उरले आहेत। पुण्यात मराठ्यांचं सर्वेक्षण वेगात सुरू आहे। सर्वेक्षणासाठी 4 दिवस फक्त उरलेले आहेत। सुमारे 8 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण यावेळी झालेलं आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी आता मराठ्यांचं सर्वेक्षण वेगात सुरू आहे। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, सर्वेक्षण वेगात सुरू आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच तर मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या कामाला जे येतो सध्या त्यामध्ये मोठा वेग आलेला पाहायला मिळतोय। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून जो आहे तो सर्वेक्षणाची चाचपणी सुरू होती। सर्वेक्षणाचं प्रशिक्षण जे ते अनेक कुटुंबांना, अनेक कर्मचाऱ्यांना जे ते दिलेलं होतं आणि शहरातील प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन, परिवारामध्ये जाऊन आता हे सर्वेक्षणाचं काम दुप्पट वेगाने सुरू असं चित्र पाहायला मिळतंय। सध्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील आतापर्यंत सुमारे 8 लाख कुटुंबाचं सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण झाल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळत आहे। खरं तर सर्वेक्षणाची मुदत जी आहे ती संपायला आता 4 दिवस राहिलेले आहेत आणि त्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणामध्ये सर्वेक्षण होत असल्यामुळे त्या सर्वेक्षणच्या ऍपमध्ये तांत्रिक अडचणी मोठ्या प्रमाणामध्ये येत होत्या, परंतु आता या तांत्रिक अडचणी ज्या आहेत त्या गोखले इन्स्टिट्यूटने सोडवलेल्या आहेत आणि तांत्रिक अडचणी सोडवल्यानंतर दुप्पट वेगाने सध्या सर्वेक्षणाचं काम सुरू आहे। त्यामध्ये पुणे महानगरपालिकेतल्या जवळपास 2,97,000 कुटुंबाचं सर्वेक्षण शनिवारपर्यंत पूर्ण झाल्याची माहिती मिळते। तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 2,96,000 कुटुंबांचे सर्वेक्षण झाले, तर पिंपरी चिंचवडमध्ये 1,99,000 कुटुंबाचं सर्वेक्षण जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे 8 लाख कुटुंबाचं सर्वेक्षण सध्या या सगळ्या निर्देश सामाजिक आयोगाने केलेल्या निर्देशानुसार हे सर्वेक्षण पूर्ण झालेलं पाहायला मिळते। त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि त्याचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी किंवा खरंच मराठा समाज सामाजिक किंवा आर्थिक दृष्ट्या मागास आहे का या बाबतीसाठी चाललेलं हे सगळं सर्वेक्षण विविध जातीतील लोकांचं केलं जात असलेलं सर्वेक्षण। त्यामुळे या सर्वेक्षणाचा वेग सध्या मागील काही दिवसांपासून दुपटीने वाढलेला पाहायला मिळतोय। रोहन, आणखीन किती कुटुंबांचं सर्वेक्षण बाकी आहे आणि ते एवढ्या 4 दिवसामध्ये पूर्ण होऊ शकतं का? नक्कीच खरं तर हे सगळे प्रशासनाची मोठी तारेवरची कसरत पुढील काही दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून दुप्पट वेगाने सगळं सर्वेक्षणाचं काम सुरू असलेलं पाहायला मिळतंय। प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचा निर्धार जो आहे तो या सगळ्या कर्मचाऱ्यांनी केलेला पाहायला मिळतोय। महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा अनेक शिक्षक कर्मचारी असेल यांच्या माध्यमातून जे येते हे सगळं सर्वेक्षणाचं काम सुरू आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासूनची सुरू असलेली प्रक्रिया पाहता प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणं जे आहे ते अशक्य आहे। त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये केवळ 4 दिवसांचं राहिलेलं असतानाच मुदत वाढवून मिळते का, हा देखील मोठा प्रश्न आहे। कारण का प्रत्येक कुटुंबापर्यंत जाणं एवढ्या 4 दिवसामध्ये थोडेफार प्रमाणामध्ये अशक्य वाटते। त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये निश्चितपणाने याला देखील मुदतवाढ मिळण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। नीलम, धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।